विधान परिषदेत अमोल बेटकरी सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात. जाणार होते आणि कार्यक्रमाचा विषय त्यांनी वाचला की विषय काय आणि वक्ता कोण. मला म्हणाले तुम्ही कुठं असता. मी म्हटलं अकोला जिल्ह्यामध्ये असतो. तुम्ही काय करता. म्हटलं महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू फुले, बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास मांडणारा मी एक वक्ता आहे आणि मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड सारख्याच संघटनेत काम करणारा एक कार्यकर्ता आहे असं ज्यावेळेस त्यांना मी सांगितलं. चळवळीबद्दल आता नितांत आदर असणाऱ्या दादांनी ते पत्रिका वाचली आणि म्हणाले तुमचा विषय आजचा व्याख्यानाचा. मी म्हटलं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा हा विषय म्हणून आमच्या पक्षात पण तुमच्याच नावाचे खासदार आहेत डॉक्टर कोल्हे, अमोल कोल्हे, आणि ते पण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडतात आणि तुमच्या नावाचा आणि संभाजी महाराजांचं काही सख्य आहे का असं मिश्किलपणे म्हणाले. आणि माझ्या भाषणाला सुरुवात होण्यापूर्वी मी विनंती केली होती आयोजकांना की दादांनी कार्यक्रमाचं उद्घाटन करून निघून जावं पुढं. पण दादांना कोणीतरी सांगितलं आयोजकांपैकी की दादा भाषण संभाजी महाराजांचं चरित्र या वक्त्याच्या तोंडून ऐका, हा जरा वेगळ्या पद्धतीने मांडतो. आणि दादांनी गाडी टर्न केली आणि श्रोत्यांमध्ये जाऊन बसले आणि 2 तास 15 मिनिटं दादांनी ते पूर्ण भाषण ऐकलं. आणि भाषणानंतर ऐकल्यानंतर 3 महिन्यानंतर मला दौंड शुगर कारखान्यावरून त्यांचे स्वीय सहाय्यक अनिल ढिकले यांचा फोन आला. माझ्याकडे नंबर पण नव्हता. मी बीड जिल्ह्यामध्ये शिवजयंतीच्या व्याख्यानाला होतो. त्यावेळेस दादांनी म्हटलं मी 3 महिन्यापूर्वी तुमचं बारामतीला व्याख्यान ऐकलं. संभाजी महाराजांवर खूप चांगलं बोललात तुम्ही. तुम्हाला कधी मुंबईला येता आलं तर या आणि मला पक्ष कार्यालयात भेटा. त्यावेळेस पक्ष कार्यालय बलाट पेअरला होतं, पण त्या दिवशी ते बंद होतं. आणि मग B4 बंगला होता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेबांचा, आणि तिथे मला भेटीचा वेळ ढिकले साहेबांनी दिला. आणि त्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुम्ही काम करणार का. मी म्हटलं हो, आमच्या पक्षात येणार का. दादा माझा काही राजकारणाशी संबंध नाही, पण तुम्हाला पाहायला भेटलं हेच माझं सौभाग्य समजतो. त्यामुळे तुमचं येत असाल तर तुम्हाला आम्ही पक्षात जबाबदारी देऊ. जयंत पाटील साहेब पण होते, मला चांगलं आठवतं. भुजबळ साहेब तिथे होते. हे माझा अनुभव मी सांगतोय आणि त्या अनुभवातून, कारण माझ्यापेक्षा सर्व अनुभवी लोक आहेत. तुम्ही प्रशासकीय अनुभव दादांचे सांगितले, पण मला एक खासगीचा अनुभव दादांचा सांगायचा होता. त्या दिवशी झालं असं की जयंत पाटील साहेब म्हणाले की तुम्ही बुध बांधणीचा कार्यक्रम पक्षाचा हाती घ्या. त्यावेळेस दादा मिश्किलपणे हसले, म्हणत हा बुध बांधणीच्या कामाचा माणूस नाही आहे, हा जरा मैदान मारण्याच्या कामाचा दिसतो. त्याच्यामुळे याला महाराष्ट्रभर आपण फिरवूया. आणि शिवस्वराज्य यात्रा खासदार कोल्हे साहेबांच्या आणि उदयन महाराजांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात निघाली होती. आणि त्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये सहभागी होण्याकरता दादांनी मला म्हटलं की तुम्ही या यात्रेमध्ये सहभागी व्हा. त्याच दिवशी पक्षातल्या अनेक लोकांनी पक्ष पण सोडून दुसऱ्या पक्षात गेले होते. पक्ष खाली झाला होता. आणि जवळपास दादांनी अमोल कोल्हे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्यासोबत मला महाराष्ट्रभर एक संधी दिली. शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मी महाराष्ट्रभर फिरलो. आणि त्याच्यानंतर 3 महिन्यांनी 2019च्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या. आणि मग मला पण लोकांनी प्रचार सभेच्या निमित्तानं मागणी केली. आणि मग आमच्या पक्षाच्या बरेच आमदार निवडून आले. महाराष्ट्र गाजवता आला, दादांसोबत फिरता आलं, प्रत्येकाच्या सभेला जाता आलं. आणि 68 सभा, जीवनात कधी एसटी प्रवास न करणारा, म्हणजे फार कमी करणारा मी व्यक्ती, 68 सभा 2019ला मला मिळाल्या विधानसभेच्या. त्यावेळेस दादांनी पक्षाचा प्रचार करायला मला पहिल्यांदा हेलिकॉप्टरची व्यवस्था करून दिली. आणि हेलिकॉप्टरमध्ये मी आणि दादा जयंत पाटील साहेब यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. तो माझ्या जीवनाचा पहिला हेलिकॉप्टर प्रवास होता. पराभवानंतर एक रमेश थोरात, दौंडचे विधानसभेचे सन्माननीय माजी सदस्य, त्यांचा 650 मतांनी पराभव झाला होता. आणि कार्यकर्त्यांनी एक पराभवाचा मेळावा घेतल्यानंतर दादांनी म्हटलं की एखादी सभा जर धनंजय मुंडे साहेबांची किंवा दादांची किंवा कोल्हे साहेबांची झाली असती तर ते 700 मताचा फरक निघाला असता. तर कार्यकर्त्यांनी म्हटलं जाऊ द्या, आता विधानसभा गेली तर जाऊ द्या, पण त्यांना विधान परिषदेवर संधी द्या. तेव्हा दादा चिडले आणि दादांच्या तोंडून आपसुक निघालं की काय आता तुम्हाला विधानसभेत संधी देतो, त्यात तुम्हाला निवडून येता येत नाही, आता विधान परिषद पण मागता. आता नाही, त्या पोरगं लय फिरलंय जरा पक्षासाठी, त्यानं जीवाचं रान केलंय, मी करन तर आमदार त्यालाच करन. आणि ती टीव्हीवर बातमी आली. त्यावेळेस मी अमरावती जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये होतो आणि मला वाटलं टीव्हीवर अशी बातमी जरी आली तरी हे किती
म्हणजे सुखद धक्का आहे हा, की आपल्याला म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस, मी आज प्रामाणिकपणे या सभागृहात सांगतो की माझ्या वडिलांनी दुसऱ्यांच्याकडे फक्त सालगडी म्हणून काम केलंय 20 वर्ष. त्यांच्याकडे शेण काढणं, गाई धुवणं आणि बैल चारणं, कुरण आणणं शेतामधलं, अशा कुटासा या छोट्याशा गावात, खारपान पट्ट्यातलं गाव, जिथं आता कपाशी व्यतिरिक्त दुसरं कुठलंच पीक घेता येत नाही. शापित असलेला विदर्भ, जो शेतकरी आत्महत्येचा भाग आपण म्हणतो, त्या भागातून एका सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीचं नाव, अजितदादांचं वाक्य होतं, त्या टीव्हीवर सुरू होतं की